हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 पुणे शहर पोलीस शिपाई भरती अंतिम कट ऑफ काय लागू शकतो, कॅटेगरीनुसार, समांतर आरक्षणानुसार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. त्याचबरोबर लेखी परीक्षेचे गुणयाद्या असतील, पोलीस भरतीचे इतर अपडेट्स असतील, मी टेलिग्राम चॅनलवर देत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारं दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल तिथून जॉईन करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, हा पुणे शहरचा असणारा पेपर आहे, 22 मार्च रोजी झालेला. आणि याच्यामध्ये जर तुम्ही प्रश्नाची लेवल बघितली तर प्रश्नाची लेवल या ठिकाणी लगभग असणारं मॉडरेट लेवलचा असणारा हा पेपर होता असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हार्ड पण पेपर नव्हता आणि एकदम इझी पण नव्हता, पण मॉडरेट लेवलचे असणारे प्रश्न होते. जसं हे प्रश्न असतील किंवा हा असतील, किती त्या ठिकाणी असणारं सोपे वाटत असले तरी ते दिसणे इतके सोपे याच्यामध्ये अजिबात नव्हते. काही प्रश्न असणारे सोपे होते, पण काही प्रश्न असणारे, जसा हा असणारा क्षेत्रफळाच्या बाबतीतला प्रश्न असतील इथं, तर इतकं डीपमध्ये असणारं त्या ठिकाणी पोलीस भरतीच्या मुलं इतकं त्या ठिकाणी असणारं स्पेसिफिक वाचून ठेवत नाही. आणि त्याच्यामध्ये असणारं त्या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर आहे एवढ्या याच्यामध्ये थोडंसं मुश्किल आहे. तर याच्यामध्ये एक 7-8 प्रश्न असणारे थोडेसे डिफिकल्ट लेवल खूप जास्त होती. बाकी असणारे काही प्रश्न या ठिकाणी मॉडरेट लेवलचे होते आणि काही असणारे एकदम या ठिकाणी इझी लेवलचे पण प्रश्न या ठिकाणी दिलेले होते. तर यावरून एक त्या ठिकाणी काय अंतिम कट ऑफ लागू शकतो, त्याचबरोबर मैदानी चाचणीचा काय कट ऑफ लागलेला होता, इथं असणारे किती विद्यार्थी पात्र झालेले होते, याच्यावरून तुम्ही मला एक मी अंदाज सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की 20,069 मुलं या ठिकाणी पुणे पोलिसांनी लेखीसाठी पात्र केलेले होते. लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी एवढे लोक असणारे बसलेले होते. याच्यापैकी ॲब्सेंट लगभग असणारे 1000 लोक असू शकतात की जे असणारे ॲब्सेंट असतील, कारण हे असं तर कुठेही असणारं होतच असतं एक लगभग. तर त्या हिशोबानं असणारं त्या ठिकाणी जो कट ऑफ आहे तो कट ऑफ काय लागू शकतो याची चर्चा आपण या ठिकाणी करूयात. तर किती तुम्हाला असणारं, काही लोक म्हणत असतील की बाबा 130च्या वर कट ऑफ जाणार नाही ओपन जनरलचा, पण माझा एक अंदाज आहे की लगभग असणारं त्या ठिकाणी 130च्या वरच असणारा ओपन जनरलचा कट ऑफ बसल. माझ्यासमोर कुठल्याही गुणांची यादी नाहीये. यादी आल्यानंतर तर मी ॲक्युरेट असणारा सर्व कट ऑफ तुमच्यासमोर बनवून आणणारच आहे. त्याच्यामुळं तुम्ही असणारा त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असणारा तो व्हिडिओ आल्याबरोबर नोटिफिकेशन येईल. तर या ठिकाणी ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी 130 प्लस असणारं जाण्याची शक्यता आहे. सेफ स्कोर एकदमच काय मुलांसाठी जर विचारलं कोणी मला, जनरल कॅटेगरीनुसार जर बघायला गेलं तर असणारे ज्यांना मी म्हणतो 132च्या वर्क मार्क आहेत, हे बिलकुल असणारे सेफ झोनमध्ये आहेत. तुम्ही या ठिकाणी आजही पेढे वाटले तर हरकत नाही, 132 प्लस जर तुम्हाला गुण असतील तर, कारण इतका जास्त असणारा त्याच्यानंतर कट ऑफ जाणार नाही. या ठिकाणी एवढ्याच दरम्यान असणारा ओपन जनरलचा कट ऑफ बसल. मग ओपन फिमेलचा काय कट ऑफ लागू शकतो, तर ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 120 प्लस लागेल. 120 प्लस मुलींचा असणारा ओपनचा कट ऑफ लागू शकतो. मग कॅटेगरीनुसार जर विचार करायला गेलं तर मी म्हणतो ज्या लोकांना या ठिकाणी कॅटेगरीमध्ये 127, 128 ते 30 पर्यंत असणारे मार्क असतील तर तुम्ही असणारे सेफ झोनमध्ये आहात. सेफ झोनमध्ये म्हणजे याच्या खालचे असणारे अजिबात त्या ठिकाणी लागणार नाहीत का, तर बिलकुल या ठिकाणी खूप मोठी संधी आहे. इथं तुम्हाला जागा माहीत आहेत, 1733 जागा आहेत आणि 1733 जागामध्ये त्या ठिकाणी कट ऑफमध्ये खूप सारी उलतापालत होते. एकदम असणारा असा काही डायरेक्ट सगळ्या कॅटेगरीचा 130 प्लस लागल असं होणार नाही. जर समजा त्या ठिकाणी तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल तर मी म्हणतो तुम्हाला जर 120च्या आसपास मार्क असतील, -2 +2 जरी असतील तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही या ठिकाणी निवड यादीमध्ये येऊ शकता. त्याचबरोबर इतर कॅटेगरी समजा जसं NT, त्याचबरोबर OBCच्या जे कॅटेगरी असतील या मुलांनाही लगभग असणारे 122 प्लस जे मार्क आहेत, 122 प्लस मार्क हे असणारे या ठिकाणी निवड यादीमध्ये येऊ शकतात, असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. याच्यामध्ये फिक्स असणारा आकडा सांगता येत नाही, कारण अजून मुलांचे लेखी परीक्षेचे मार्क यायचे आहेत.
होऊ शकते की त्या ठिकाणी गुरुवारपर्यंत हे असणारे मार्क येऊन जातील. त्याचं कारण असं आहे की पुणे पोलिसांनी अजूनपर्यंत जी आन्सर की आहे ती आन्सर की रिवाइज आन्सर की पब्लिश केलेली नाही. म्हणजे अंतिम आन्सर की ज्याला आपण म्हणतो फायनल आन्सर की अजून यायची आहे. याच्यामध्ये एक दोन प्रश्न असे आहेत जसं की महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित जो प्रश्न होता, धार्मिक गुलामगिरी, सामाजिक गुलामगिरी, हे जे काही असणाऱ्या प्रश्नाबद्दल संभ्रमता आहे तर ते असणार ते क्लिअर करतील अंतिम आन्सर की मध्ये आणि त्याच्यानंतर मग लेखी परीक्षेचा निकाल लावतील. एक काही असं होऊ शकते किंवा मग दुसरं असं होऊ शकते की पुणे पोलीस जे आहेत ते फायनल आन्सर की आणि लेखी परीक्षेचा निकाल एकदाच असणारं त्या ठिकाणी प्रसिद्ध करू शकतात आणि त्याच्यावर नंतर मग ऑब्जेक्शन मागवू शकतात. असं पण होऊ शकतंय की आन्सर की अगोदरच द्यायला पाहिजे त्याच्यानंतरच लेखी परीक्षेचा निकाल द्यायला पाहिजे असं काही नाही. लेखी परीक्षेच्या निकालासोबतच असणारं फायनल आन्सर की पण देता येते. ते असणाऱ्या तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनवर असणारं अवलंबून आहे की त्यांची पद्धत ते कोणती अवलंबतात. तर अजून त्या ठिकाणी असणारं लेखी परीक्षेचे गुण आल्यावर हे चित्र एकदम असणारं स्पष्ट होईल, त्याच्यामध्ये काहीही शंका नाही. मग मी तुम्हाला असणाऱ्या कॅटेगरीनुसार एक अंदाज सांगितला की SC STचा 120च्या जे असणारे विद्यार्थी आहेत ते असणारे होप ठेवू शकतात, त्यांचं असणारे सिलेक्शन होऊ शकतंय. NT कॅटेगरी किंवा OBC कॅटेगरी असेल किंवा SEBC कॅटेगरी असेल, हे कॅटेगरी जे आहेत ते ज्यांना 122च्या वर मार्क आहेत हे विद्यार्थी पण असणारे निवड यादीमध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर मुलींचा जे कॅटेगरी वाईज कट ऑफ बघायचा झाला तर ओपनचा कट ऑफ मी ऑलरेडी मुलींचा तुम्हाला म्हटलेला आहे की 120+ लागल. मग मुली जे आहेत ज्या मुलींना असणारे समजा OBC कॅटेगरीच्या मुली असतील, NT कॅटेगरीच्या असतील किंवा SEBC कॅटेगरीच्या मुली असतील, फिमेल म्हटलं मी, या मुलींना जर समजा या ठिकाणी 113च्या पुढं मार्क असतील तर या मुलींचा असणारं त्या ठिकाणी भरपूर संधी आहे, निवड होण्याची भरपूर असणारे चान्सेस इथं आहेत. जर तुम्ही OBC NT SEBC कॅटेगरीच्या मुली असाल तर. आणि SC ST कॅटेगरीच्या जे मुली असतील याच्यामध्ये तुम्ही असणारा अजून एक 2 मार्काची घट समजून चला. 111+ ज्या मुली आहेत किंवा 110 पासूनच्या ज्या मुली आहेत समजा SC ST कॅटेगरीच्या त्या असणाऱ्या त्या ठिकाणी निवड यादीमध्ये येऊ शकतात. आणि EWS कॅटेगरी जे आहे EWS कॅटेगरी याच्यामध्ये अजून 3-4 मार्काची घट ठेवा. एकंदरीत त्या ठिकाणी 107 पर्यंत असणाऱ्या जे मुली आहेत 107च्या वर त्या मुली असणाऱ्या EWS मधून असणाऱ्या लागू शकतात. हा माझा एक वैयक्तिक असणारा अंदाज आहे. या पेपरवरून जो पेपर झालेला आहे, आन्सर की आलेली आहे, त्याच्यानुसार असणारं मी एक त्या ठिकाणी अंदाज तुमच्यासमोर मांडत आहे. बाकी एक्झॅक्ट असणारं एवढाच असणारा लागेल असं मी कुठेही म्हटलेलं नाही, कारण का अजून लेखी परीक्षेचे गुण यायचे आहेत. मग आता बाकी समांतर आरक्षण काय, जसं एक्समॅन असेल, एक्समॅनचा असेल, ओपन एक्समॅनचा कट ऑफ कदाचित हा त्या ठिकाणी 115 पर्यंत पण येऊ शकतो, 120 पण लागू शकतो, सांगता येत नाही, पण एवढ्या दरम्यान असणारं होऊ शकतंय. त्याचबरोबर होमगार्ड असेल तर होमगार्डचा मे बी हाय जाईल थोडासा असणारा 127च्या आसपास त्या ठिकाणी असणारा होमगार्डचा कट ऑफ लागू शकतो ओपन जनरलचा. आणि बाकी कॅटेगरीमध्ये या होमगार्डमध्ये तुम्ही लगभग असणारे 5-6 मार्क असणारे फरक करू शकता. 120, 121, 118, 117 पर्यंत पण असणारं काही कॅटेगरीतले होमगार्ड तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर पोलीस पाल्य असतील, ज्याला आपण पोलीस चाइल्ड म्हणतो, यांचाही कट ऑफ असणारा लगभग त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा थोडासा जास्त लागेल. 120, 122च्या दरम्यान असणारा यांचा कट ऑफ लागू शकतो. आणि जे त्या ठिकाणी कॅटेगरीमधले पोलीस पाल्य असतील यांचा कट ऑफ याच्यापेक्षा अजून असणारं 4-5 मार्क, 5-6 मार्क असणारं याच्यामध्ये घट झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. स्पोर्ट्स पर्सनचा जो कट ऑफ असेल किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल हे ओपनमध्ये त्या ठिकाणी थोडेसे जास्त लागतील. ओपनमध्ये लगभग हे असणारे 127, 128 या दरम्यान असणारं होऊ शकतं. स्पोर्ट्स पर्सन, प्रोजेक्ट अफेक्टेड लागतील, पण कॅटेगरीमध्ये या त्यांच्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी असणारे हे अजून 5-6 मार्काची इथं घट होऊ शकते. तर एकंदरीत एक अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे की या पद्धतीत असणारं होऊ शकतंय. बाकी एक्झॅक्ट असणारा कट ऑफ जसंही पुणे शहर पोलिसांचे मार्क येतील ना लेखी परीक्षेचे, मी लगेच असणारं त्याच्यावर काम सुरू करून एक्झॅक्ट असणारा कट ऑफ काय लागेल सर्व माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. लेखी परीक्षेच्या गुणयादीबद्दल, पोलीस भरतीच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.